येस यू कॅन. बरेच प्रश्न आपल्या मनात आहेत. इंग्लिश ग्रामर बद्दल असतील ते प्रश्न, इंग्लिश रायटिंग स्किलबद्दल असतील, कोणता टेन्स केव्हा यूज करायचा, एक्झॅक्टली चेंज द व्हॉइस करताना कोणतं एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व करायचं, कोणतं वर्ब कसं वापरायचं, असे बरेच प्रश्न आपल्या मनात असतील. तर आज आपण या प्रश्नांचाच पॅसिव्ह व्हॉइस पाहूया. जसं मी तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये प्रॉमिस केलं होतं की काहीतरी आपल्याला नवीन पाहायचं आहे, आणि निश्चितच आज तुम्ही अशी गोष्ट शिकणार आहात जी तुमच्यासाठी नवीन असणार आहे. कदाचित तुमच्यापैकी काही जणांना हे माहीत पण असेल, पण तुमच्या नॉलेजमध्ये आज निश्चितच भर पडणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही संपूर्ण पाहिला तर मला खात्री आहे की आज तुम्हाला या व्हिडिओतून फार महत्त्वाची माहिती मिळेल. आज या व्हिडिओमध्ये आपण WH क्वेश्चनचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करतात हे समजून घेणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी प्रॅक्टिससाठी काही एक्झाम्पल्स दिलेली आहे ॲज अ व्हॉइस चॅलेंज म्हणून. तुम्ही ते नक्की ॲक्सेप्ट करा. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण रूल 7मध्ये व्हर्बल क्वेश्चनचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करतात हे समजून घेतलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण रूल 8मध्ये WH क्वेश्चनचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करायचा हे एक्झाम्पलवरून आपण समजून घेणार आहोत. सर्वात पहिलं आपण व्हर्बल क्वेश्चनचा फॉर्म्युला पाहूया. व्हर्बल क्वेश्चनमध्ये आपण पाहिलं होतं हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस कॉम्प्लिमेंट प्लस बाय प्लस सब्जेक्ट. आता सेम फॉर्म्युला WH क्वेश्चनसाठीच ॲप्लाय करायचा आहे. फक्त एकच गोष्ट त्याच्यात ॲड करायची, म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे हा असाच आपल्याला यूज करायचा आहे. यापूर्वी फक्त WH वर्ड ॲड होईल. WH क्वेश्चनचा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये फॉर्म्युला होईल WH वर्ड, हेल्पिंग वर्ब, ऑब्जेक्ट, पास्ट पार्टिसिपल, कॉम्प्लिमेंट, बाय, सब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क. फक्त बदल एकच आहे, WH वर्ड आपल्याला सुरुवातीला यूज करायचा आहे. आता आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट की जिथं बरेच जण चुकतात एक्झाम्पल सॉल्व करताना, ती मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जर WH क्वेश्चन व्हॉट, व्हेन, व्हेअर, हाऊ, व्हाय हे असतील तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ते आहे तसेच यूज करायचे सुरुवातीलाच. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जर हूने WH क्वेश्चन सुरू झालेला असेल तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये त्याचं बाय हुम असं करावे लागेल. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जर हुम असेल तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये त्याचं हू करावे लागेल. हे 3 बदल तुम्ही नीट लक्षात ठेवायचे. ओके, तर आपण एक्झाम्पल पाहूया. रूल 8. आता WH क्वेश्चनचा रूल 8 आपण पाहणार आहोत. रूल 8मध्ये आपण ए हा सब पॉईंट पाहणार आहोत. तर WH क्वेश्चनमध्ये जर डू डज असतील तर डू डज काढून टाकायचं आणि त्याऐवजी ॲम इज आर पैकी एक यूज करायचं, जे ऑलरेडी आपण पाहिलेले आहे. मग फॉर्म्युला तुमच्या समोर आहे आणि त्यानुसार आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल, हाऊ डू यू लर्न इंग्लिश. या एक्झाम्पलमध्ये हाऊ या WH वर्डने सुरुवात झालेली आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क आहे, म्हणून हा WH क्वेश्चन आहे. याचा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे. मग आपल्या फॉर्म्युल्यानुसार WH वर्ड वाक्याच्या सुरुवातीला जो आहे तोच हाऊ, त्यानंतर डू डज असेल तर ते काढायचं आणि त्याऐवजी ॲम इज आर पैकी एक यूज करायचं. मग ॲम इज आर पैकी इथं हेल्पिंग वर्ब यूज करताना ऑब्जेक्ट चेक करायचं. सब्जेक्ट यू आहे की जे हेल्पिंग वर्ब नंतर येते WH क्वेश्चनमध्ये, त्यानंतर मेन वर्ब येते आणि त्यानंतर ऑब्जेक्ट येते. मग इंग्लिश, इंग्लिश हे एक वचन आहे म्हणून डूच्या ऐवजी आपल्याला ॲम इज आर पैकी इजच वापरावे लागेल. त्यानंतर ऑब्जेक्ट इंग्लिश, त्यानंतर पास्ट पार्टिसिपल, येथे कॉम्प्लिमेंट नाही आहे म्हणून बाय, आणि त्यानंतर यू हा सब्जेक्ट. आन्सर होईल हाऊ इज इंग्लिश लर्न्ड बाय यू. यात अजून एक सोपी पद्धत आहे. तुम्ही डिरेक्टली हाऊ डू यू लर्न इंग्लिश याचं ॲसर्टिव्ह सेंटेन्स करायचं. काय होईल याचं ॲसर्टिव्ह सेंटेन्स, म्हणजे फक्त सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट WH वर्ड आणि हेल्पिंग वर्ब काढून टाकायचं. एक्झाम्पल झालं यू लर्न इंग्लिश.
याचा पॅसिव्ह व्हॉइस काय होईल? दुसरी पद्धत, यू लर्न इंग्लिशचा पॅसिव्ह व्हॉइस होईल इंग्लिश इज लर्न्ड बाय यू. ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतले, इथं इज वापरले कारण लर्न हे वर्बचं पहिलं रूप आहे, प्रेझेंट टेन्स आहे, म्हणून ॲम इज आर पैकी एक इज. लर्नचं पास्ट पार्टिसिपल लर्न्ड, बाय नंतर सब्जेक्ट यू. आता हे जे एक्झाम्पल आहे हे आपण WH क्वेश्चनमध्ये कन्वर्ट करूया. हे एक्झाम्पल WH क्वेश्चनमध्ये कन्वर्ट करताना मी जसं सांगितलं तसं ऑब्जेक्ट सुरुवातीला आल्यावर त्याचं सब्जेक्ट होतं. मग यांची फक्त अदलाबदल करायची. हेल्पिंग वर्ब सुरुवातीला आणि इंग्लिश जे ऑब्जेक्ट सुरुवातीला येऊन सब्जेक्ट झालं आहे ते नंतर. हेल्पिंग वर्ब सुरुवातीला येईल इज, नंतर इंग्लिश इज इंग्लिश, त्यानंतर पुढचा भाग आहे तसाच लर्न्ड बाय यू, शेवटी क्वेश्चन मार्क. आणि WH क्वेश्चन आहे म्हणून जो WH शब्द आहे तोच हाऊ. मग आन्सर झालं हाऊ इज इंग्लिश लर्न्ड बाय यू. हे आन्सर आणि हे आन्सर सारखं आहे का चेक करा. हाऊ इज इंग्लिश लर्न्ड बाय यू. एक तर फॉर्म्युल्यानुसार तुम्ही सॉल्व करू शकता किंवा दुसरी पद्धत, याचं जे WH क्वेश्चन आहे त्याचं ॲसरेटिव्ह सेंटेन्स केलं, ॲसरेटिव्हचा परत पॅसिव्ह व्हॉइस केला आणि पॅसिव्ह व्हॉइस केल्यानंतर फक्त हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घेतले आणि जे सब्जेक्ट आहे ते हेल्पिंग वर्ब नंतर घेतले, यांची अदलाबदल केली. पुढच्या पार्टमध्ये काहीच बदल होत नाही. WH क्वेश्चनमध्ये जो WH वर्ड आहे तोच सुरुवातीला घेतला. या पण पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता. सेकंड एक्झाम्पल, व्हाय डू दे कट द ट्रीज. येथे WH वर्ड व्हाय आहे, शेवटी क्वेश्चन मार्क आहे म्हणून WH क्वेश्चन आहे. याचा पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे. मग पॅसिव्ह व्हॉइस करताना सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, आपल्या फॉर्म्युल्यानुसार WH वर्ड वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचा आहे. व्हाय डू डज असेल तर ते काढून टाकायचं आहे आणि त्याऐवजी ॲम इज आर पैकी एक वापरायचं आहे. हे वापरताना ऑब्जेक्ट जे आहे त्याचा विचार करायचा. म्हणजे दे सब्जेक्ट, कट वर्ब, द ट्रीज ऑब्जेक्ट. द ट्रीज हे ऑब्जेक्ट आहे ते अनेक वचनी आहे म्हणून डूच्या ऐवजी आर. नंतर द ट्रीज ऑब्जेक्ट सुरुवातीला आलं की ते सब्जेक्ट होईल. वाय आर द ट्रीज, त्यानंतर पास्ट पार्टिसिपल कट, कॉम्प्लिमेंट नाही आहे म्हणून बाय नंतर सब्जेक्ट, देचं देम होईल. शेवटी क्वेश्चन मार्क देणं गरजेचं आहे. आन्सर होईल व्हाय आर द ट्रीज कट बाय देम. नेक्स्ट एक्झाम्पल आहे व्हेअर डज शी टेक ॲडमिशन. येथे व्हेअर WH वर्ड आहे, क्वेश्चन मार्क आहे, WH क्वेश्चन. याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना फॉर्म्युल्यानुसार सुरुवातीला जो WH वर्ड आहे तोच यूज केला. डू डज काढून टाकायचे, त्याऐवजी ॲम इज आर पैकी एक वापरायचे. शी सब्जेक्ट, टेक वर्ब, ॲडमिशन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचा विचार करून एक वचनी ऑब्जेक्ट आहे म्हणून इज. त्यानंतर ऑब्जेक्ट सुरुवातीला व्हेअर इज ॲडमिशन. टेक या वर्बचं पास्ट पार्टिसिपल टेकन बाय हर. सब्जेक्ट शी आहे त्याचं हर होईल, शेवटी क्वेश्चन मार्क. आन्सर होईल व्हेअर इज ॲडमिशन टेकन बाय हर. किंवा पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे तुम्ही शी टेक्स ॲडमिशन याचा पॅसिव्ह व्हॉइस करू शकता. ॲडमिशन इज टेकन बाय हर आणि मग हेल्पिंग वर्ब सुरुवातीला सब्जेक्ट, त्याच्यानंतर ही अदलाबदल करून त्यापूर्वी जो WH वर्ड आहे तोच यूज करू शकता. ही दुसरी पद्धत जर सोपी वाटत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने पण एक्झाम्पल सॉल्व करू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल, व्हेन डज मिलिन टेक द सपर. व्हेन WH वर्ड, शेवटी क्वेश्चन मार्क आणि म्हणून हा WH क्वेश्चन आहे. याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना रूलनुसार WH वर्ड जो आहे तो सुरुवातीलाच घ्यायचा. व्हेन डू डज असेल तर काढायचं आणि त्याच्याऐवजी ॲम इज आर वापरायचं. मग ॲम इज आर पैकी इथं इजच येईल कारण ऑब्जेक्ट सपर आहे, टेक वर्ब आहे, मिलिन सब्जेक्ट आहे. एक वचनी ऑब्जेक्ट सुरुवातीला आलं ते सब्जेक्ट झालं. सपर म्हणजे रात्रीचे जेवण. व्हेन इज द सपर, त्यानंतर वर्बचं पास्ट पार्टिसिपल
टेकन बाय मिलिंद. शेवटी क्वेश्चन मार्क. आन्सर होईल व्हेन इज द सपर टेकन बाय मिलिंद. नेक्स्ट एक्झाम्पल. हू ॲडवाइसेस यू प्रॉपरली. आता या एक्झाम्पलमध्ये थोडा आपल्याला वेगळा विचार करावा लागेल. जसं मी सुरुवातीला सांगितलं, व्हॉट, व्हेन, व्हेअर, हाऊ, व्हाय हे जर WH वर्ड असतील तर ते आहेत तसेच वापरायचे. पण जर हू असेल तर आपल्याला बाय हुम असं करावं लागेल. हा बदल तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. WH क्वेश्चन आहे कारण हू शेवटी क्वेश्चन मार्क. याचा पॅसिव्ह वॉइस करताना हूचं रूपांतर बाय हुम असं करावे लागेल. त्यानंतर इथं डू डज कुठलंच हेल्पिंग वर्ब नाही आहे. हूच्या एक्झाम्पलमध्ये हेल्पिंग वर्ब येत नाही. आपल्याला मेन वर्बवरून टेन्स ओळखायचा असतो. तर आता इथं वर्ब आहे ॲडवाइसेस यू ऑब्जेक्ट प्रॉपरली ॲडवर्ब किंवा तुम्ही त्याला कॉम्प्लिमेंट म्हणू शकता. आता बाय हुम नंतर आपल्याला सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. या एक्झाम्पलमध्ये ॲडवाइसेस वर्बचं पहिलं रूप आहे म्हणजेच प्रेझेंट टेन्स आहे. तुम्ही लक्षात ठेवा, पूर्वीच्या प्रत्येक व्हिडिओचा मी तुम्हाला रेफरन्स देतो आहे आणि पूर्वीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेले असतील तर आत्ता जे चाललं आहे ते समजणं थोडं सोपं जाईल. मग आता प्रेझेंट टेन्स आहे म्हणून काय करायचं आपल्याला ॲम इज आर पैकी एक वापरायचं आहे. मग ॲडवाइसेस बाय हुम नंतर ॲम इज आर पैकी एक वापरताना ऑब्जेक्टचा विचार करायचा. यू ऑब्जेक्ट आहे म्हणजे अनेक वचन म्हणून बाय हुम आर ॲम इज आर पैकी एक. ऑब्जेक्टचं सुरुवातीला येईल सब्जेक्ट यू. त्यानंतर ॲडवाइस वर्बचं तिसरं रूप ॲडवाइस्ड आणि कॉम्प्लिमेंट शेवटी प्रॉपरली. शेवटी क्वेश्चन मार्क. आन्सर होईल बाय हुम आर यू ॲडवाइस्ड प्रॉपरली. आता आपण रूल 8चा ए हा सब पॉईंट पाहिला. यानंतर आपण बी हा सब पॉईंट पाहणार आहोत. इन केस ऑफ डीड वी हॅव टू यूज वॉज ऑर वेअर. हे लक्षात ठेवायचं आहे. आपण प्रॅक्टिकली एक्झाम्पल पाहूया. व्हेन डीड यू व्हिजिट लेण्याद्री. या एक्झाम्पलमध्ये WH क्वेश्चन कारण व्हेन आणि क्वेश्चन मार्क याचा पॅसिव्ह वॉइस करताना रूलनुसार व्हेन हा WH वर्ड आहे तसाच यूज केला. आता डीड असेल तर ते काढून टाकायचं आणि त्याऐवजी वॉज वेअर वापरायचे असा आपला रूल आहे. मग डीड नंतर वॉज वेअर वापरताना यू सब्जेक्ट व्हिजिट वर्ब लेण्याद्री ऑब्जेक्ट ऑब्जेक्टचा विचार करायचा. एक वचन आहे म्हणून वॉज. त्यानंतर ऑब्जेक्ट सुरुवातीला लेण्याद्री. लेण्याद्री इट इज वन ऑफ द मोस्ट फेमस टेम्पल ऑफ लॉर्ड गणेशा. मग व्हेन वॉज लेण्याद्री. त्यानंतर मेन वर्बचं पास्ट पार्टिसिपल येईल व्हिजिटेड. बाय नंतर सब्जेक्ट येईल यू. शेवटी क्वेश्चन मार्क. आन्सर होईल व्हेन वॉज लेण्याद्री व्हिजिटेड बाय यू. नेक्स्ट एक्झाम्पल. हाऊ डीड यू डेव्हलप द कम्युनिकेशन स्किल. WH क्वेश्चन आहे हाऊ आणि द कम्युनिकेशन स्किल हे ऑब्जेक्ट आहे. सब्जेक्ट यू डेव्हलप वर्ब आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. नियमानुसार WH वर्ड आपण सुरुवातीला घेतला हाऊ. त्यानंतर डीड काढून टाकले त्याऐवजी वॉज किंवा वेअर. मग ऑब्जेक्टचा विचार करून वॉज किंवा वेअर घ्यायचं. कम्युनिकेशन स्किल एक वचन आहे म्हणून वॉज. त्यानंतर द कम्युनिकेशन स्किल. डेव्हलप या वर्बचे पास्ट पार्टिसिपल डेव्हलप्ड. बाय आणि सब्जेक्ट बाय यू. शेवटी क्वेश्चन मार्क. आन्सर होईल हाऊ वॉज द कम्युनिकेशन स्किल डेव्हलप्ड बाय यू. नेक्स्ट एक्झाम्पल. हू सेंड दिस मेसेज. WH क्वेश्चन आहे कारण हू आणि क्वेश्चन मार्क याचा पॅसिव्ह वॉइस करताना इथं नियम थोडा वेगळा अप्लाय करावा लागेल. हू आलेलं आहे म्हणून आपल्या नियमानुसार हूचं आपल्याला बाय हुम असं करायचं आहे. तुम्ही एक एक स्टेप जर सॉल्व केली तर तुमचं कन्फ्युजन होणार नाही. समजा आता हू आहे ना, मग बाय हुम हे लिहून टाका. विचार करत नाही बसायचं की सगळं आन्सर या स्टेप्सने येईल आणि मग आन्सर लिहायचं. आन्सर लिहिताना एक एक स्टेप लिहून टाकायची.
हूचं काय केलं आपण, बाय हुम, पहिली स्टेप लिहून टाकली. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पास्ट टेन्स असेल डीड काढून टाकून वॉज वेअर वापरतात. पण इथं डीड नाहीच आहे, डू पण नाही आणि डच पण नाही. इथं वर्ब सेंट आहे आणि सेंट हे वर्बचं दुसरं रूप आहे म्हणजे पास्ट टेन्स आहे. धिस मेसेज हा ऑब्जेक्ट आहे. आता पास्ट टेन्स आहे म्हणजे वॉज किंवा वेअरच वापरायचं आहे आपल्याला. मग बाय हुम नंतर वॉज वापरलं, वॉज वेअर पैकी. का वॉज वापरलं, कारण ऑब्जेक्ट धिस मेसेज एक वचन आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट धिस मेसेज, वर्बचं तिसरं रूप सेंट, शेवटी क्वेश्चन मार्क. बाय हुम वॉज दिस मेसेज सेंट. या पद्धतीने याचा पॅसिव्ह व्हॉइस होईल. नेक्स्ट एक्झाम्पल, हू सपोर्टेड यू, WH वर्ड हू, शेवटी क्वेश्चन मार्क म्हणून WH क्वेश्चन. याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना हूच्या ऐवजी आपल्याला बाय हुम असं यूज करावे लागेल. डू डज डीड नाही आहे, पण सपोर्टेड या वर्बवरून आपण ओळखू शकतो की हा पास्ट टेन्स आहे कारण वर्बचं दुसरं रूप आहे. त्यानंतर यू हे ऑब्जेक्ट आलेले आहे. मग बाय हुम नंतर ऑब्जेक्टचा विचार करून वॉज किंवा वेअर वापरायचं आहे, तर इथं वेअरच वापरावे लागेल. हेल्पिंग वर्ब नंतर जसं पास्ट पार्टिसिपल आपण या अगोदर वापरलं तसं WH क्वेश्चनमध्ये हेल्पिंग वर्ब नंतर ऑब्जेक्ट आपल्याला घ्यायचे आहे. ऑब्जेक्ट आहे यू आणि त्यानंतर पास्ट पार्टिसिपल घ्यायचे आहे सपोर्टेड, क्वेश्चन मार्क. आन्सर होईल बाय हुम वेअर यू सपोर्टेड. रूल 8चा आपण आता सी पॉईंट पाहणार आहोत. येथे इन केस ऑफ हॅव हॅज हॅड म्हणजेच परफेक्ट टेन्स आपल्याला बीन वापरावे लागते. ओके, म्हणजे बीन एवढाच बदल आपल्या बेसिक फॉर्म्युल्यामध्ये होईल. बेसिक फॉर्म्युला काय आहे, WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस आता बीन वापरावे लागेल आणि मग पास्ट पार्टिसिपल येईल आणि त्यानंतर कॉम्प्लिमेंट बाय सब्जेक्ट हा कॉमन फॉर्म्युला आहे. ओके, मग इन केस ऑफ हॅव हॅज हॅड पैकी एक जर असेल म्हणजेच इन केस ऑफ परफेक्ट टेन्स तर आपल्याला बीन वापरायचं आहे. हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. फर्स्ट एक्झाम्पल, व्हाय हॅव दे अपॉइंटेड हिम, WH वर्ड व्हाय क्वेश्चन मार्क आणि म्हणून WH क्वेश्चन आहे. याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना आपल्या फॉर्म्युल्यानुसार WH वर्ड आहे तसाच. त्यानंतर आता वाक्यातच हॅव हॅज हॅड आलेलं आहे. मग हॅव आलं आहे म्हणून हॅव किंवा हॅज पैकीच एक वापरावं लागणार आहे. आता व्हाय नंतर हॅव किंवा हॅज वापरताना सब्जेक्ट दे, अपॉइंटेड वर्ब, हिम ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट सुरुवातीला येईल ही म्हणून त्याचा सब्जेक्ट होईल. मग त्याचा विचार करून आपल्याला हॅव वापरायचं का हॅज, अनेक वचन असेल तर हॅव आणि हिमचं सुरुवातीला ही होणार आहे म्हणून तिथं हॅजच येईल. मग व्हाय हॅज नंतर येईल ऑब्जेक्ट ही. अपॉइंटेड याचं पास्ट पार्टिसिपल वापरण्यापूर्वी फॉर्म्युल्यानुसार आपल्याला बीन वापरावे लागेल. बीन कारण हॅज आलेलं आहे आणि बीन नंतर पास्ट पार्टिसिपल येईल अपॉइंटेड. बाय नंतर करता देचं देम होईल, शेवटी क्वेश्चन मार्क. आन्सर होईल व्हाय हॅज ही बीन अपॉइंटेड बाय देम. जसं मी सुरुवातीला सांगितलं तुम्ही याचा प्लेन ॲसर्टिव्ह सेंटेन्स तयार करून त्याचा पॅसिव्ह व्हॉइस बनवू शकता. फॉर एक्झाम्पल, व्हाय हॅव दे अपॉइंटेड हिम याचं सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट कसं होईल, दे, हॅव इथं घेतलं, हॅव अपॉइंटेड हिम. मग दे हॅव अपॉइंटेड हिम याचा आपण जर पॅसिव्ह व्हॉइस केला तर याचा पॅसिव्ह व्हॉइस काय येईल, सब्जेक्ट दे, हॅव अपॉइंटेड वर्ब, हिम ऑब्जेक्ट. ॲक्टिव्हचा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ऑलरेडी सांगितलं आहे हॅव हॅज असेल तर त्याच्यानंतर फक्त आपल्याला बीन वापरावे लागते, हे ऑलरेडी सांगितलं आहे. मग हिमचं सुरुवातीला ही नंतर हॅज बीन अपॉइंटेड बाय देम असा आन्सर होईल. आता हे आन्सर लिहिल्यानंतर याचं आपल्याला WH क्वेश्चनमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. मग ते कसं करता येईल, जसं मी सांगितलं तुम्हाला फक्त हेल्पिंग वर्ब हॅज सुरुवातीला घ्यायचं आणि ही त्याच्यानंतर घ्यायचं म्हणजे या दोघांची आदलाबदल करायची.
ते हॅज ही बीन अपॉइंटेड बाय देम, आणि याच्या अगोदर फक्त काय घ्यायचं, WH वर्ड जो आहे तो वाय. मग बघा, हॅज ही बीन अपॉइंटेड बाय देम, हॅज ही बीन अपॉइंटेड बाय देम, सुरुवातीला WH वर्ड लिहून टाकला. या पद्धतीने पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल, व्हेअर हॅज रवी फाउंड द ट्रेजर. WH क्वेश्चन कारण व्हेअर आणि क्वेश्चन मार्क. याचा पॅसिव व्हॉइस करताना रूलनुसार व्हेअर, त्यानंतर हेल्पिंग वर्ब हॅज हेच घ्यावे लागेल कारण ट्रेजर हे ऑब्जेक्ट आहे. रवी सब्जेक्ट, फाउंड वर्ब, ट्रेजर ऑब्जेक्ट. मग व्हेअर हॅज द ट्रेजर, त्यानंतर बिन वापरावे लागेल आणि फाउंडचे तिसरे रूप फाउंड हेच राहील, फाउंड बाय रवी. आन्सर होईल व्हेअर हॅज द ट्रेजर बीन फाउंड बाय रवी. व्हेन हॅड द ॲस्ट्रॉलॉजर ॲक्सेप्टेड द चॅलेंज. व्हेन WH वर्ड क्वेश्चन मार्क म्हणून WH क्वेश्चन. याचा पॅसिव व्हॉइस करताना रूलनुसार WH वर्ड सुरुवातीला व्हेन, त्यानंतर हॅड आलेले आहे. हॅड जर असेल तर ते आहे तसेच वापरायचे. मग हॅड, हॅड नंतर आपल्याला या वाक्यातलं ऑब्जेक्ट ओळखायचं आहे. ॲस्ट्रॉलॉजर सब्जेक्ट, ॲक्सेप्टेड वर्ब, द चॅलेंज ऑब्जेक्ट. ॲक्च्युली हॅड ॲक्सेप्टेड हे वर्ब आहे, पण हॅड ऑलरेडी आपण यूज केलेले आहे. मग व्हेन हॅड नंतर द चॅलेंज, त्यानंतर पास्ट पार्टिसिपल वापरताना बिन प्लस पास्ट पार्टिसिपल तुम्ही फॉर्म्युला चेक करू शकता. बिन प्लस पास्ट पार्टिसिपल आहे तेच ॲक्सेप्टेड. ऑलरेडी हॅव हॅज हॅड जेव्हा येते तेव्हा वर्बचं पास्ट पार्टिसिपल असते, मेन वर्बचे. मग व्हेन हॅड द चॅलेंज बीन ॲक्सेप्टेड, बाय नंतर सब्जेक्ट येईल ॲस्ट्रॉलॉजर, शेवटी क्वेश्चन मार्क. आन्सर होईल व्हेन हॅड द चॅलेंज बीन ॲक्सेप्टेड बाय द ॲस्ट्रॉलॉजर. नेक्स्ट एक्झाम्पल, हू हॅज प्लेड दिस प्रँक. हूने सुरुवात झाली आहे, क्वेश्चन मार्क आहे, WH क्वेश्चन. याचा पॅसिव व्हॉइस करताना हूचं बाय हुम होईल, येथे चूक करायची नाही. बाय हुम नंतर हेल्पिंग वर्ब आहे हॅज आणि ऑब्जेक्ट आहे द प्रँक. मग हॅज हेच वापरावे लागेल. बाय हुम हॅज ऑब्जेक्ट धिस प्रँक. पास्ट पार्टिसिपल प्लेड, पण त्याच्यापूर्वी आपल्याला बिन वापरावं लागेल कारण हॅज आलेले आहे. बिन आणि पास्ट पार्टिसिपल प्लेड. आन्सर होईल बाय हुम हॅज दिस प्रँक बिन प्लेड. नेक्स्ट एक्झाम्पल, हुने सुरुवात झाली आहे, WH वर्ड आहे, क्वेश्चन मार्क आहे म्हणून WH क्वेश्चन. याचा पॅसिव व्हॉइस करताना बाय हुम असंच आपल्याला करावे लागेल. त्यानंतर हॅड आलेले आहे म्हणून तेच सहाय्यकारी क्रियापद यूज करायचं आणि त्यानंतर आपल्याला वाक्यातलं ऑब्जेक्ट घ्यायचं आहे. मग कमिटेड वर्ब आहे, द क्राईम ऑब्जेक्ट आहे, मग द क्राईम. त्यानंतर बिन आणि पास्ट पार्टिसिपल, बिन कमिटेड. त्यानंतर इन द ब्रॉड डे लाईट हे वाक्यातलं कॉम्प्लिमेंट आहे, प्रेपोजिशन मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. त्यानंतरचा जो वाक्यातला पार्ट असतो तो कॉम्प्लिमेंट असतो. ॲक्च्युली कॉम्प्लिमेंट हे स्थळ, काळ, वेळ दर्शवतं. ओके, किंवा कसे, केव्हा, कोठे या प्रश्नांची उत्तरं वर्बला जेव्हा आपण हे प्रश्न विचारतो कसे, केव्हा, कोठे, त्याचं उत्तर जे मिळतं ते कॉम्प्लिमेंट असतं आणि ते प्रेपोजिशन नंतरच येतं. मग इन द ब्रॉड डे लाईट हे वाक्याच्या शेवटी येईल, शेवटी क्वेश्चन मार्क. आन्सर होईल बाय हुम हॅड द क्राईम बीन कमिटेड इन द ब्रॉड डे लाईट. सो रूल 8 त्यातला आपण आता डी पॉईंट समजून घेणार आहोत. डी पॉईंट आहे इन केस ऑफ मॉडल ऑक्झिलरी, तर आपल्याला बी वापरायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल, हाऊ विल यू मोटिवेट द स्टुडंट्स. हाऊ WH वर्ड आहे, क्वेश्चन मार्क आहे म्हणून हा WH क्वेश्चन आहे. याचा पॅसिव व्हॉइस करताना आपल्या रूलनुसार WH वर्ड वाक्याच्या सुरुवातीला, त्यानंतर मॉडल ऑक्झिलरी जे आलेले असेल तेच यूज करायचे, हेल्पिंग वर्ब म्हणजेच इथं आता मॉडल ऑक्झिलरी आहे. मग हाऊ नंतर विल,
यू सब्जेक्ट आहे, मोटिवेट वर्ब आहे, द स्टुडंट ऑब्जेक्ट आहे. हाऊ विल नंतर ऑब्जेक्ट सुरुवातीला येईल द स्टुडंट्स. त्यानंतर आपल्याला नियमानुसार बी आणि व्हर्बचे पास्ट पार्टिसिपल मोटिवेटेड असं वापरावे लागेल. कॉम्प्लिमेंट नाही आहे म्हणून बाय, नंतर सब्जेक्ट यू, शेवटी क्वेश्चन मार्क. आन्सर होईल हाऊ विल द स्टुडंट्स बी मोटिवेटेड बाय यू. नेक्स्ट एक्झाम्पल. हाऊ कॅन द मॅनेजर मेंटेन द डिसिप्लिन. हाऊ WH वर्ड, क्वेश्चन मार्क, WH क्वेश्चन. पॅसिव्ह व्हॉइस करताना पहिली स्टेप जो WH वर्ड आहे तो लिहून घ्यायचा. त्यानंतर हेल्पिंग वर्ब, मॉडल ऑक्झिलरी असेल तर मॉडल ऑक्झिलरी आहे तसंच लिहून घ्यायचं. द मॅनेजर सब्जेक्ट, मेंटेन वर्ब, द डिसिप्लिन हे ऑब्जेक्ट आहे. मग हाऊ कॅन नंतर द डिसिप्लिन येईल. त्यानंतर आपल्या रूलनुसार बी आणि पास्ट पार्टिसिपल, मेंटेन वर्बच्या अगोदर बी आणि त्याचे पास्ट पार्टिसिपल मेंटेन्ड. बी वापरले कारण मॉडल ऑक्झिलरी आलेले आहे. त्यानंतर बाय आणि करता, बाय द मॅनेजर, शेवटी क्वेश्चन मार्क. आन्सर होईल हाऊ कॅन द डिसिप्लिन बी मेंटेन्ड बाय द मॅनेजर. नेक्स्ट एक्झाम्पल. वाय शुड आय लिव्ह होम अगेन. WH क्वेश्चन आहे कारण वाय आलेले आहे आणि क्वेश्चन मार्क आहे. पॅसिव्ह व्हॉइस करताना पहिली स्टेप WH वर्ड जो आहे तोच घ्यायचा. मॉडल ऑक्झिलरी असेल तर मॉडल ऑक्झिलरी आहे तसंच वापरायचं. जसं आपण डूडज होतं काढून टाकून ॲमेझॉन वापरलं, डीड होतं तेव्हा ते काढून टाकून वॉज वेअर पैकी एक वापरलं, हॅव हॅज हॅड होतं त्यावेळेला हॅव हॅज हॅड पैकीच एक वापरलं. मॉडल ऑक्झिलरी जर असेल तर तेव्हा त्यापैकीच एक वापरायचे. मग शूड, त्यानंतर येथे ऑब्जेक्ट आहे होम, अगेन हे कॉम्प्लिमेंट आहे. मग व्हाय शुड होम बी आणि पास्ट पार्टिसिपल, बी लेफ्ट, लिव्ह या वर्बचं पास्ट पार्टिसिपल लेफ्ट होईल. त्यानंतर कॉम्प्लिमेंट इथे अगेन आहे, बाय प्लस सब्जेक्ट आयचं मी होईल, शेवटी क्वेश्चन मार्क. आन्सर होईल वाय शुड होम बी लेफ्ट अगेन बाय मी. हू विल शो यू द प्रेझेंटेशन. इथं WH वर्ड हू आहे आणि क्वेश्चन मार्क आहे म्हणून WH क्वेश्चन. याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना बाय हुम असं करावे लागेल. मी सुरुवातीला सांगितलेले आहे त्याप्रमाणे. इथं बरेच जण चुकतात. तर हूचं बाय हुम होतं हे लक्षात ठेवा. बाय हुम नंतर मॉडल ऑक्झिलरी विल आहे. मग आता बाय हुम विल यू, बी आणि व्हर्बचं तिसरं रूप कारण मॉडल ऑक्झिलरी आहे. मग बी शोचं तिसरं रूप शोन. बाय हुम विल यू बी शोन द प्रेझेंटेशन. हे कॉम्प्लिमेंट नाही आहे कारण हे वाक्याच्या सुरुवातीला घेऊन पण आपण पॅसिव्ह व्हॉइस करू शकतो. पहिलं आन्सर येईल बाय हुम विल यू बी शोन द प्रेझेंटेशन आणि ऑर. हेच आन्सर आपण दुसऱ्या प्रकारे पाहूया. हूचं बाय हुम, त्यानंतर मॉडल ऑक्झिलरी जे आहे तेच द प्रेझेंटेशन. त्यानंतर मॉडल ऑक्झिलरी आहे म्हणून बी आणि पास्ट पार्टिसिपल बी शोन टू यू. येथे आपण बाय प्लस सब्जेक्ट यूज केलेला नाही आहे. आन्सर होईल बाय हुम विल द प्रेझेंटेशन बी शोन टू यू. नेक्स्ट सब पॉईंट ई, यामध्ये आपण पाहणार आहोत इन केस ऑफ प्रोग्रेसिव्ह टेन्स किंवा इन केस ऑफ कंटिन्युअस टेन्स. आता कंटिन्युअस टेन्स प्रोग्रेसिव्ह टेन्स केव्हा असतो? व्हेन देअर इज प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाला ING प्रत्यय. सो लास्ट सब पॉईंट आहे रूल 8 मधला. इन केस ऑफ प्रोग्रेसिव्ह ऑर कंटिन्युअस टेन्स म्हणजेच इन केस ऑफ प्रेझेंट पार्टिसिपल आपल्याला यूज करावे लागणारे बीइंग प्लस पास्ट पार्टिसिपल. ओके. ॲमेज आर वॉज वेअर ऑलरेडी हे एक्झाम्पलमध्ये असतातच. बीइंग प्लस पास्ट पार्टिसिपल आपल्याला यूज करावे लागेल.
जसं मॉडल ऑक्झिलरीमध्ये आपण बी प्लस पास्ट पार्टिसिपल यूज केलं. सो फर्स्ट एक्झाम्पल, हाऊ इज ही सेलिब्रेटिंग दिवाळी फेस्टिवल? WH वर्ड हाऊ क्वेश्चन मार्क म्हणून WH क्वेश्चन. पॅसिव्ह वॉइस करताना पहिली स्टेप हाऊ ही लगेच लिहून टाकायची. पहिली स्टेप लिहिल्यानंतर हेल्पिंग वर्ब जे आहे तेच इज, ॲम इज आर असेल तर त्यापैकी एक, वॉज वेअर असेल तर त्यापैकी एक, मॉडल ऑक्झिलरी असेल तर त्यापैकी एक, हॅव हॅज हॅड असेल तर तेच. ओके. मग आता हाऊ इज यानंतर आपल्याला या वाक्यात ही सब्जेक्ट, सेलिब्रेटिंग वर्ब, प्रेझेंट पार्टिसिपल, दिवाळी फेस्टिवल ऑब्जेक्ट. कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स इथे आहे का? ING प्रत्यय लागलेला आहे म्हणजे कंटिन्युअस टेन्स आहे. मग आता याचा पॅसिव्ह वॉइस करताना हाऊ इज नंतर ऑब्जेक्ट दिवाळी फेस्टिवल. दिवाळी फेस्टिवल एक वचन आहे म्हणून इज वापरलेले आहे. यानंतर आपल्याला हे जे वर्ब आहे याचं पास्ट पार्टिसिपल बीइंग वापरून करायचं आहे. बीइंग सेलिब्रेटेड. बाय नंतर करता हिचं हिम, शेवटी क्वेश्चन मार्क. मग हाऊ इज दिवाळी फेस्टिवल ING प्रत्यय म्हणजेच कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून बीइंग आणि तिसरं रूप सेलिब्रेटेड बाय आणि करता हिचं हिम. नेक्स्ट एक्झाम्पल, व्हेन आर द प्लेयर्स प्रॅक्टिसिंग फुटबॉल? WH वर्ड व्हेन क्वेश्चन मार्क WH क्वेश्चन. पॅसिव्ह वॉइस करताना पहिली स्टेज WH वर्ड लिहायचा, त्यानंतर हेल्पिंग वर्ब आर आहे म्हणून ॲम इज आर पैकीच एक लिहायचे. द प्लेयर्स सब्जेक्ट, प्रॅक्टिसिंग वर्ब किंवा तुम्ही त्याला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणू शकता. द फुटबॉल ऑब्जेक्ट ING प्रत्यय म्हणजे कंटिन्युअस टेन्स आहे. मग आता व्हेन नंतर ॲम इज आर पैकी एक ऑब्जेक्टचा विचार करून वापरायचं आहे. मग इज द फुटबॉल. त्यानंतर ऑब्जेक्ट नंतर आपल्याला फॉर्म्युलानुसार बीइंग कारण ING प्रत्यय आणि याचं तिसरं रूप प्रॅक्टिस्ड बाय आणि करता द प्लेयर्स क्वेश्चन मार्क. आन्सर होईल व्हेन इज द फुटबॉल बीइंग प्रॅक्टिस्ड बाय द प्लेयर्स. नेक्स्ट एक्झाम्पल, हू इज मेकिंग डेकोरेटिव्ह आर्टिकल्स फॉर दिवाळी? हू WH वर्ड क्वेश्चन मार्क म्हणून WH क्वेश्चन. पॅसिव्ह वॉइस करताना हू असेल तर बाय हुम घ्यायचे आहे आपल्याला. हेल्पिंग वर्ब त्यानंतर इज येतं ॲम इज आर पैकी एक वापरायचे. मेकिंग वर्ब डेकोरेटिव्ह आर्टिकल्स ऑब्जेक्ट फॉर दिवाळी कॉम्प्लिमेंट. प्रेपोजिशन्स जे आहेत त्यानंतरचा येणारा पार्ट हा कॉम्प्लिमेंट असतो. मग आता बाय हुम नंतर डेकोरेटिव्ह आर्टिकलचा विचार करून ॲम इज आर पैकी आर यूज करावे लागेल कारण डेकोरेटिव्ह आर्टिकल्स अनेक वचन आहे. आर्टिकल्स त्यानंतर मेकिंग ING प्रत्यय म्हणजेच प्रोग्रेसिव्ह टेन्स आहे म्हणून बीइंग आणि पास्ट पार्टिसिपल. मेकिंगचं पास्ट पार्टिसिपल होईल मेड. त्यानंतर कॉम्प्लिमेंट असेल तर कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट ऑलरेडी आलेले आहे फॉर दिवाळी. त्यानंतर फॉर्म्युला आहे बाय प्लस सब्जेक्ट जो इथं येणार नाही कारण हूचं एक्झाम्पल आहे. शेवटी क्वेश्चन मार्क. आन्सर होईल बाय हुम आर डेकोरेटिव्ह आर्टिकल्स बीइंग मेड फॉर दिवाळी. नेक्स्ट एक्झाम्पल, व्हाय वेअर दे रेफ्युजिंग इट? WH वर्ड व्हाय क्वेश्चन मार्क WH क्वेश्चन. पॅसिव्ह वॉइस करताना जो WH वर्ड आहे तो घ्यायचा. त्यानंतर हेल्पिंग वर्ब वेअर आहे म्हणून वॉज वेअर पैकी एक ऑब्जेक्टचा विचार करून दे सब्जेक्ट, रेफ्युजिंग वर्ब, ऑब्जेक्ट इट. एक वचन आहे म्हणून वॉजच येईल, वेअर येणार नाही. ऑब्जेक्ट इट. त्यानंतर रेफ्युजिंग ING प्रत्यय म्हणजे प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणून बीइंग आणि रेफ्युजिंगचं पास्ट पार्टिसिपल रेफ्युज्ड. कॉम्प्लिमेंट या एक्झाम्पलमध्ये नाही आहे म्हणून बाय प्लस सब्जेक्ट बाय देचं देम क्वेश्चन मार्क. आन्सर होईल व्हाय वॉज इट बिंग रेफ्युज्ड बाय देम. आता मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून एक याचं टेक्निक सांगितलं होतं की यापेक्षा वेगळ्या पद्धतीने पण तुम्ही हे सॉल्व करू शकता. ते आपण इथे अप्लाय करून पाहूया. व्हाय वेअर दे रेफ्युजिंग इट हे एक्झाम्पल आहे.
याचा आपण ॲसर्टिव्ह सेंटेन्स करूया. ॲसर्टिव्ह सेंटेन्स येईल दे सब्जेक्ट सुरुवातीला, वर्ब वेअर रेफ्युजिंग, हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब, ऑब्जेक्ट शेवटी इट. WH वर्ड येणार नाही कारण आपण ॲसर्टिव्ह सेंटेन्स बनवलं आहे. साधे वाक्य, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, ॲक्टिव्ह व्हॉइसचं एक्झाम्पल दे वेअर रेफ्युजिंग इट. आता याचा पॅसिव्ह व्हॉइस जर आपल्याला करायचा असेल सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट, तर हा पॅसिव्ह व्हॉइस करताना आपल्याला इट सुरुवातीला घ्यावे लागेल. त्यानंतर वॉज किंवा वेअरपैकी वॉज, नंतर बीइंग वापरायचं आहे कारण ING प्रत्यय आहे. रेफ्युज्ड पास्ट पार्टिसिपल याचे तिसरे रूम आणि बाय नंतर करता देम. आन्सर झालं इट वॉज बीइंग रेफ्युज्ड बाय देम. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्ट, ॲक्च्युली जे ऑब्जेक्ट आहे ते सुरुवातीला आल्यावर सब्जेक्ट होते, मग सब्जेक्ट आणि वर्ब यांची अदलाबदल करायची. म्हणजे वॉज सुरुवातीला येईल आणि इट वॉजच्या जागी जाईल, ते होईल वॉज इट बीइंग रेफ्युज्ड बाय देम. ओके, वॉज इथं आलं, इट वॉजच्या जागी गेलं. वॉज इट बीइंग रेफ्युज्ड बाय देम, वॉज इट बीइंग रेफ्युज्ड बाय देम. आता या अगोदर फक्त आपल्याला WH वर्ड जो आहे व्हाय तो यूज करायचा आहे. अदलाबदल केली आपण, मग व्हाय वॉज इट बीइंग रेफ्युज्ड बाय देम क्वेश्चन आहे म्हणून शेवटी क्वेश्चन मार्क. ही पण पद्धत जर तुम्हाला सोपी वाटत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. फक्त प्रत्येक वेळेला जो WH क्वेश्चन आहे त्याचं ॲसर्टिव्ह सेंटेन्स करायचं, मग त्याचा पॅसिव्ह व्हॉइस करायचा, वर्ब आणि सब्जेक्टची अदलाबदल करायची. सो सिम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल, हू वॉज स्पॉइलिंग द कल्चर. WH वर्ड हू क्वेश्चन मार्क म्हणून WH क्वेश्चन. हू असेल तर आपल्याला बाय हुम असंच घ्यायचं आहे. त्यानंतर हेल्पिंग वर्ब वॉज आलेले आहे, वॉज स्पॉइलिंग वर्ब द कल्चर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचा विचार करून वॉज वेअरपैकी आपल्याला वॉजच घ्यावे लागेल कारण द कल्चर हे एक वचनी आहे. बाय हुम हेल्पिंग वर्ब नंतर ऑब्जेक्ट आपल्या फॉर्म्युल्यानुसार, ऑब्जेक्ट नंतर फॉर्म्युल्यानुसार स्पॉइलिंग ING प्रत्यय वर्बला म्हणजे कंटिन्युअस टेन्स आहे. मग फॉर्म्युल्यानुसार बीइंग आणि पास्ट पार्टिसिपल स्पॉइल्ड, शेवटी क्वेश्चन मार्क द्यावे लागेल कारण येथे कॉम्प्लिमेंट नाही आहे आणि बाय प्लस सब्जेक्ट हूच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला यूज करता येणार नाही आहे. मग शेवटी क्वेश्चन मार्क. आन्सर होईल बाय हुम वॉज द कल्चर बीइंग स्पॉइल्ड. स्पॉइल्डचं पास्ट पार्टिसिपल तुम्ही टी प्रत्यय लावून पण करू शकता, जसं स्पेंडचं स्पेंड तसं स्पॉइल्डचं स्पॉइल्ड. सो नाऊ व्हॉइस चॅलेंज. ॲक्च्युली मला माहीत आहे की कदाचित आपण जे 5 पॉईंट पाहिलेले आहेत रूल 8मध्ये ते थोडं तुमचं कन्फ्युजन करतील, पण जसं मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर रिपीट एकदा सगळे एक्झाम्पल्स कसे एक्सप्लेन केलेले हे जर पाहिलं तर हे व्हॉइस चॅलेंज तुम्ही सक्सेसफुली ॲक्सेप्ट करू शकाल. आणि मला खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना मी जे एक्झाम्पल्स देणार आहे त्याचे आन्सर्स करेक्ट लिहिता येणार आहेत. तर मी जे एक्झाम्पल्स देईल त्याचे आन्सर्स तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहेत. ओके, सो फर्स्ट एक्झाम्पल, हाऊ डू द पॅरेंट्स इन्स्पायर द किड्स. सेकंड, हू इन्व्हेंटेड द कम्प्युटर. थर्ड, व्हाय हॅव द बँक्स स्टार्टेड दिस फॅसिलिटी. फोर्थ, हाऊ कॅन यू रेड्यूस रिस्क इन ट्रान्सपोर्ट. अँड लास्ट एक्झाम्पल, where is your friend investing the money. I am waiting for your answers. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.